नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत गणित भाग 1 चा सराव संच 1.3. त्याचा हा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण काय काय बघितलं? पहिल्या भागात आपण बघितलं की निश्चयक काय असतो, तसेच निश्चयकाची पद्धती म्हणजेच क्रॅमरची पद्धती काय असते ते आपण बघितलं. तसेच सराव संच 1.3 ला आपण सुरुवात केली आणि त्यातली पहिली दोन गणितं बघितलं. तर या भागात मित्रांनो आपण सराव संच 1.3 चा प्रश्न तिसरा बघणार आहोत. प्रश्न तिसरा बघूयात मित्रांनो. काय आहे? खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. क्रॅमरच्या पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवायच्यात आणि एक्स आणि वायची किंमत काढायची. या सराव संचात मित्रांनो या प्रकरणात आपण शेवटपर्यंत एक्स आणि वायच्याच किमती काढणार. बघा मित्रांनो, आपल्याला दोन समीकरण दिलेत आणि ते आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीने सोडवायचे. तर पहिली स्टेप काय करायची मित्रांनो? तर A1 A2 A1 B1 C1 आणि A2 B2 C2 मानून घ्यायचं. म्हणजे काय मित्रांनो? तर A1 बरोबर इथला 3, B1 बरोबर -4 आणि C1 बरोबर 10. म्हणजे A1 बरोबर इथला त्या एक्सचा सहगुणक, B1 बरोबर वायचा सहगुणक -4 आणि C1 बरोबर हा स्थिर पद. त्यानंतर मित्रांनो A2 बरोबर काय येईल? 4, B2 बरोबर 3 आणि C2 बरोबर काय येईल मित्रांनो? 5. ही पहिली स्टेप झाली मित्रांनो. स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं, एकदम सोपं आहे. A1 B1 C1 आणि A2 B2 C2 मानून घ्यायचं जे इथं दिलंय त्यानुसार. ओके. त्यानंतर मित्रांनो हे मानल्यानंतर पहिली किंमत काढायची डी ची. बरोबर. डी काढायसाठी सूत्र काय असतं मित्रांनो, किंवा डी काढण्यासाठी इथं काय घेतो आपण मित्रांनो? A1 A2 आणि B1 B2. बघा पहिल्यांदा डी काढतो. डी काढण्यासाठी A1 A2 घ्यायचं, B1 B2 घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. A1 काय मित्रांनो? याच आपण लिहून घेतल्यामुळे आपल्याला इथे किमती टाकायच्या फक्त. A1 A2 काय आहे? 3 आणि 4. 3 आणि 4. B1 B2 काय आहे? -4 आणि 3. -4 आणि 3 हे आपण लिहून घेतलं. A1 A2 इथं लिहून घेतलं आणि B1 B2 इथं लिहून घेतलं. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं? हे सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं आपण मागच्या व्हिडिओत बघितलंय. इथं पण बघूयात की याचा तिरकस गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा, ह्याचा आणि ह्याचा, आणि काय करायचं तर त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे काय? तर 3 गुणिले 3 वजा, हे 3 गुणिले 3 गेले वजा, वजा आपल्या सूत्रात असतं हे -4 गुणिले हे 4. 3 गुणिले 3 वजा वजा आपल्या सूत्रात असतं -4 गुणिले हे -4 गुणिले 4. बघा आता मग इथं खाली घेऊयात आपण. 3 त्रिक किती येतं? 9. हे वजा आहे तशीच घ्यायचंय. -4 चौक किती? -16. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, त्यांचा गुणाकार आणि उत्तराला ऋण चिन्ह. बरोबर. बघा मग पुढे काय येईल? 9 या वजा वजाचं काय होतं? तर अधिक होतं. इथं कंस आहे, यांचा गुणाकार होतो वजा वजाचा अधिक होतं 16. म्हणजेच काय आलं? तर 25. म्हणजेच मित्रांनो डी ची किंमत काय आली? तर 25 आली. बरोबर. डी मिळाला. आता डी मिळाल्यावर आपण काय काढतो? तर आपण पार्टीशन करून घेऊया. डी मिळाल्यावर आपण काय करतो? तर डीएक्स काढतो. डीएक्स काढताना काय करायचं मित्रांनो? डीएक्स काढताना A1 B1 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं. C1 C2 डीएक्स काढताना काय करायचं? A1 A2 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं आणि B1 B2 आहे तसंच लिहायचं. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. पहिल्यांदा आपण A1 A2 B1 B2 घेतलेलं. डीएक्स काढताना A1 A2 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं. ओके. त्यानंतर आपण किमती टाकूयात. C1 काय आपला 10, C2 काय आहे 5, B1 काय आपला -4, B2 काय आहे 3. बघा मग आता तिरका गुणाकार करायचा. 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5. बरोबर. हे आलं मित्रांनो. त्यानंतर 10 गुणिले 3 किती होतात मित्रांनो? 30. बरोबर. हे वजा आहे तसंच. -4 गुणिले 5 किती? -20. बरोबर. बघा काय होईल मग? 30 वजा वजाचं काय होईल? मग याच्यासारखं अधिक 20. म्हणजेच किती आलं? तर 50. 30 आणि 20 किती झालं? 50. म्हणजे डीएक्स काय झाला आपला? तर 50 झाला. डीएक्स झाला 50. डी भेटला, डीएक्स भेटला. आता काय करायचं आपल्याला? डीवाय काढायचं. डीवाय काढण्यासाठी काय करायचं? तर बघा आता
इथं आपण dx काढताना a1 a2 जागेवर c1 c2 घेतलेलं. आता dy काढताना काय करायचं, त्या b1 b2 जागेवर c1 c2 घ्यायचं. पहिलं a1 a2 असंच लिहून घ्यायचं आणि b1 b2 जागेवर c1 c2 घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. काय केलं आपण, dx काढताना a1 a2 जागेवर c1 c2 घेतलं, dy काढताना b1 b2 जागेवर c1 c2 घेतलं. बरोबर. त्यानंतर आता a1 a2 काय आपला 3 आणि 4, 3 आणि 4, c1 c2 काय 10 आणि 5, 10 आणि 5 असं लिहून घेतल्यामुळं आपल्याला व्यवस्थित किमती टाकता येतात. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवायचं. त्यानंतर बघा आता तिरका गुणाकार 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 3 गुणिले 5 किती होतात 15 वजा 10 गुणिले 4 किती 40, म्हणजे किती येईल 15 वजा 40. आता बघा 15 वजा 40 आहे. अशा वेळेस काय करायचं, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 40 मधून 15 गेले किती 25 आणि उत्तरला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून वजा 25. म्हणजे आपला dy काय भेटला आपल्याला, तर वजा 25 भेटला. बरोबर मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला d भेटला, dx भेटला आणि dy भेटला. आता आपल्याला x आणि y काढायचं. x बरोबर काय सूत्र असतं, dx अपॉन d. मग dx काय भेटलाय आपल्याला 50 भागिले 25, म्हणजे 25 1 25, 25 2 50, म्हणजे किती येईल इथं 2. y बरोबर dy अपॉन d. dy काय भेटलं आपल्याला वजा 25 भागिले 25. बरोबर. बघा आता एकचा भाग लागेल 25 1 25, 25 1 25, म्हणजे काय येईल इथं वजा 1, आणि तो वजा आहे, वजा अधिकचा भागाकार वजा होतो. म्हणजेच काय भेटलं आपल्याला x 2 भेटलं आणि y 1 भेटलं. मग शेवट काय लिहायचं, x, y बरोबर 2, वजा 1 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं. 2 समीकरण दिलेले असतात, a1 b1 c1 a2 b2 c2 मानून घ्यायचं. d काढायचा, dx काढायचा, dy काढायचा, त्यानंतर x आणि y काढायचा. जास्त मित्रांनो क्रेमरची पद्धत हे होतं पहिलं गणित. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लिहून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल तर आता दुसरं गणित बघूयात. तर बघा दुसऱ्या गणितात काय झालंय, 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0, 6x बरोबर 8 वजा 5y. तर बघा इथं मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल की हे दोन्ही समीकरण सामान्य रूपात नाहीयेत. सामान्य रूपात नाहीयेत म्हणजे काय, तर ax अधिक by बरोबर c या स्वरूपात नाहीयेत. तर आधी त्यांना काय करायचं, सामान्य रूपात आणायचं. म्हणजे काय, तर बघा 4x अधिक 3y इकडेच ठेवायचं. आता हे वजा 4 इकडे अलीकडे आहे, त्याला आपण पलीकडे पाठवायचं. मग वजा 4 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक 4. आणि दुसरं काय आहे 6x. बरोबर. आता हे 8 ऑलरेडी पलीकडे आहे, फक्त 5y तिकडे येते, काय करायचं इकडे आणायचं. म्हणजे काय होईल 6x अधिक 5y बरोबर 8. काय केलं मित्रांनो, आपल्याला सामान्य रूपात नव्हती म्हणजे ह्या स्वरूपात नव्हती, तर त्या स्वरूपात आधी आपण आणून घेतली. असं दिलं की कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही. त्याला आपण सामान्य रूपात आणलं. म्हणजे काय केलं 4x अधिक 3y इकडं आणि 4 पलीकडे पाठवलं. त्यानंतर 6x इकडे होतं, वजा 5y तिकडे होतं, ते आपण इकडे घेतलं, वजा 5y होतं तिकडे अधिक 5y. तर त्यानंतर आपल्या आहेत स्टेप फॉलो करायच्या. म्हणजे काय बघा, a1 बरोबर 4, b1 बरोबर 3, c1 बरोबर 4, a1 4 b1 3 c1 4. त्यानंतर a2 बरोबर 6, b2 बरोबर 5 आणि c2 बरोबर 8. हे आपण लिहून घेतलं. a1 4, b1 3, c1 4, a2 6, b2 5, c2 8. आपण लिहून घेतलं. त्यानंतर आपण पहिली कशाची किंमत काढतो, तर d ची किंमत काढतो. मग d बरोबर काय असतं, a1 a2 b1 b2. आपल्याला सूत्र माहिती आहे. त्यानंतर पुढे काय करायचं, किमती टाकायच्या. a1 काय मग 4, a2 काय आहे 6, b1 काय आहे 3, b2 काय आहे 5. हे केल्यावर आपण काय करतो, ह्यांचा तिरका गुणाकार करतो. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6 आणि 6, म्हणजे काय येणार आहे 4 पंचे किती येईल 20 वजा 6 12 6 त्रिक 18, म्हणजे किती येणार आहे 2. 20 वजा 18 किती येणार आहे 2. म्हणजे डी काय भेटलं आपल्याला
2 भेटला. त्यानंतर आपण काय काढतो, dx काढतो. dx काढताना काय करतो आपण, तर a1 a2 जागेवर c1 c2 घेतो. म्हणजे काय, c1 c2 b1 b2 आहे तसंच लिहून घेतो. बरोबर. c1 c2 काय मग 4 आणि 8. b1 b2 काय आहे 3 आणि 5. बरोबर. 4 आणि 8 c1 c2 आहे आणि b1 b2 काय 3 आणि 5. मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे काय 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8 म्हणजे किती, 4 पंचे किती 20 आणि 3 8 किती 24. 20 वजा 24, 20 वजा 24 यांनी काय करायचं, मोठ्या संख्येतून बारक्या संख्ये वजा करायची. म्हणजे काय 24 वजा 20 किती 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बरोबर. हे तुम्हाला चिन्हांचं समजत नसेल तर सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण एकदा बघा. हे भेटलं आपल्याला, काय भेटलं आपल्याला dx. dx बरोबर किती भेटलं आपल्याला वजा 4. त्यानंतर आपण इथं सॉल्व्ह करूयात. तर d भेटलं, dx भेटलं. आता काय करायचं आपल्याला, dy काढायचंय. dy साठी काय करतो आपण, तर बघा a1 a2 आहे तसंच घेतो आणि b1 b2 जागेवर काय घेतो c1 c2. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे तुमच्यात लक्षात राहिलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं एकदम सोपं जाईल. a1 a2 काय आहे 4 आणि 6. c1 c2 काय आहे 4 आणि 8. बरोबर आकडे घ्यायचे, चुकायचं नाही, त्या चिन्ह सकट घ्यायचे म्हणजे चुकत नाही. त्यांचा तिरकस गुणाकार काय होईल, 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6. 8 चोक किती 32 वजा 4 सक किती 24. 32 मधून 24 गेले किती राहिले, तर 8 राहतात. बरोबर. 32 मधून 24 गेले किती राहिले 8. म्हणजे dy किती भेटला आपल्याला, तर 8 भेटला. आपल्याला काय काय भेटलं, d भेटला, dx भेटला आणि dy भेटला. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, x आणि y. x बरोबर काय असतं dx अपॉन d. dx काय आपला, dx किती भेटलाय वजा 4. वजा 4 अपॉन d किती आहे, तर 2. 2 चा भाग लागेल, बे के बे, बे 2 4 आणि उत्तराला किती काय चिन्ह येईल, वजा चिन्ह येईल. कारण वजा अधिकचा भागाकार वजा होतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं y, dy अपॉन d. dy काय आहे मित्रांनो, तर 8. 8 भागिले 2. d काय 2. बे के बे, बे चोक 8 म्हणजे काय आलं 4 आलं. वजा 2 आणि 4. मग काय लिहिणार आपण, x, y बरोबर वजा 2, 4 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सॉल्व्ह केलं. इथं आपल्याला सामान्य रूपात दिलं नव्हतं, त्याआधी आपण सामान्य रूपात केलं. त्यानंतर a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती लिहिल्या. त्यानंतर d ची किंमत काढली, dx ची किंमत काढली, dy ची किंमत काढली. त्यानंतर x आणि y ची किंमत काढली. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह केलं. मला हे समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो दुसरं गणित जर तुम्हाला समजलं असेल तर आता आपण तिसरं गणित बघूयात. तिसऱ्या गणितात काय सांगितलंय, x अधिक 2y बरोबर वजा 1, 2x वजा 3y बरोबर 12. आपल्याला सामान्य रूपात दिलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला डायरेक्ट स्टेप फॉलो करायच्या. पहिल्या स्टेप मध्ये काय करतो आपण, a1 b1 c1 a2 b2 c2 लिहून घेतो. a1 काय आहे, तर x आहे डायरेक्ट, काहीच नाही म्हणजे काय असतो 1 असतो. b1 काय आहे 2 आणि c1 काय आहे वजा 1. 1 2 वजा 1. a2 काय आहे मित्रांनो 2. b2 काय आहे वजा 3 आणि c2 काय आहे मित्रांनो, तर 12. तर चुकायचं नाही, चिन्हांचं सकट घ्यायचं. चिन्ह जर चुकलं तर तुमचं अख्खं कॅल्क्युलेशन चुकणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यानंतर मित्रांनो हे भेटल्यानंतर आपण काय काढतो, तर डी काढतो. डी बरोबर काय असतं, a1 a2 b1 आणि b2. a1 काय आहे मित्रांनो 1, a2 2, b1 काय आहे 2, सॉरी b1 2 आहे, b2 काय आहे -3. बरोबर. त्यानंतर आता आपण तिरका गुणाकार करणार आहे. 1 गुणिले वजा 3, 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2 म्हणजे काय, 1 गुणिले वजा 3 म्हणजे किती वजा 3 वजा 2 4 वजा 3
आणि वजा 4 म्हणजे किती? वजा 7. दोन्हींना वजा वजा चिन्ह आहे, त्यावेळेस त्यांची बेरीज होती आणि उत्तराला ऋण चिन्ह येतं. म्हणजे आपल्याला डी काय भेटलं मित्रांनो? तर वजा 7. डी भेटल्यानंतर आपण काय करतो? dx काढतो. dx मध्ये काय होतं? a1 a2 जागेवर काय येतं? c1 आणि c2. आणि इथं b1 b2 आहे तसंच. मग c1 c2 काय आहे? वजा 1 आणि 12. b1 b2 काय आहे? 2 आणि वजा 3. बरोबर. त्यानंतर त्यांचा तिरकस गुणाकार करायचा. वजा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 12. वजा 1 गुणिले वजा 3 म्हणजे किती? वजा 3. तिने वजा वजाचा गुणाकार काय होतो? अधिक 3. म्हणजे काय येणार? 3 येणार आहे. वजा वजाचा गुणाकार अधिक होतो म्हणून 3 वजा 12 दोन्ही किती? 24. 3 वजा 24 असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस काय करायचं? मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची. 24 मधून 3 गेले किती? 21. आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 24 म्हणून 24 चिन्ह दिलं आपण वजा. हे भेटलं वजा 21. म्हणजे आपला dx काय भेटला आपल्याला? तर वजा 21. बरोबर. डी भेटला, dx भेटला. त्यानंतर काय करायचं? तर dy काढायचा. सगळ्या गणितात मित्रांनो स्टेप सेम असतात, तर व्यवस्थित सॉल्व्ह करत राहायचं. dy मध्ये काय करतो आपण? a1 a2 आहे तसंच घेतो आणि b1 b2 जागेवर काय घेतो? c1 c2. a1 a2 काय मग? 1 आणि 2. c1 c2 काय आहे? वजा 1 आणि 12. यांचा गुणाकार करू तिरका. 1 गुणिले 12 वजा, मी कंसात घेतो, वजा 1 गुणिले 2 वजा 1 गुणिले 2. 12 गुणिले किती येतात? 12 वजा वजा 1 गुणिले 2 किती? वजा 2. मग किती येईल हे? 12. आता वजा वजाचं काय होणार आहे? अधिक. कंस असतो म्हणजे गुणाकार असतो, वजाचा गुणाकार अधिक होतो 2. म्हणजे 12 आणि 2 किती येतं? तर 14. म्हणजे dy काय भेटला आपल्याला? तर 14 भेटला. आपल्याला डी भेटला, dx भेटला, dy भेटला. आता आपल्याला काय करायचंय? x आणि y ची किमती काढायच्यात. x बरोबर काय येतं? dx अपॉन d. dx अपॉन d. dx काय आहे मित्रांनो? dx काय आलं आपलं? वजा 21 आलंय. वजा 21 अपॉन d काय आहे? तर वजा 7. कितीचा भाग लागल? 7 1 7 7 त्रिक 21. वजा वजाचा भागाकार काय होतो? अधिक. म्हणून किती येईल? 3. वजा वजाचा भागाकार अधिक होतो. त्यानंतर y बरोबर dy अपॉन d. y बरोबर काय येतं? dy अपॉन d. dy काय आहे आपला? 14 आणि d काय आहे? वजा 7. आता इथं धन आणि ऋणाचा भागाकार आहे आणि भागाकार करू आपण. 7 1 7 7 2 14. धन आणि ऋणाचा भागाकार काय होतो? तर ऋण होतो म्हणून इथं किती येईल? वजा 2 येईल. आणि x आणि y ची किमती काय भेटल्या? 3 आणि वजा 2. खाली काय लिहिणार आहे आपण? x, y बरोबर 3, वजा 2 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे तिसरं गणित सोडवायचं. एकदम सोपं आहे. a1 a2 a1 b1 c1 a2 b2 c2 लिहून घ्यायचं. d काढायचा, dx काढायचा, dy काढायचा. त्यानंतर x आणि y च्या किमती काढायच्या. अतिशय सोपं आहे मित्रांनो. फक्त स्टेप व्यवस्थित फॉलो करायच्या आणि आपल्याला आन्सर भेटून जातं. तर तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. तर तुम्हाला तिसरं गणित समजलं असेल तर आता आपण चौथं गणित बघूया. तर चौथ्या गणितात मित्रांनो आपल्याला 2 समीकरण दिले ते आपण स्टेप वाईज करूयात. पहिलं काय करतो आपण? a1 बरोबर 6, b1 बरोबर वजा 4 आणि c1 बरोबर वजा 12 लिहून घेतलं आपण. 6 वजा 4 आणि वजा 12. a2 काय येतो मित्रांनो? 8. b2 काय आहे? वजा 3. हे चिन्हांचं कट घ्यायचं सगळंच. आणि c2 काय आहे? वजा 2. हे आपण लिहून घेतलं. त्यानंतर पुढच्या स्टेपला काय करतो आपण? तर d ची किंमत काढतो. d बरोबर काय असतं? a1 a2 b1 b2. a1 a2 काय मग? 6 आणि 8. चिन्ह वगैरे काय चुकवायचं नाही मित्रांनो. चिन्ह जर चुकले तर सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे. त्यानंतर b1 b2 काय? वजा 4 आणि वजा 3. मग यांचा तिरका गुणाकार करायचा म्हणजे काय? 6 गुणिले वजा 3
वजा वजा 4 गुणिले 8, 6 गुणिले वजा 3 म्हणजे किती? वजा 18. वजा अधिकचा गुणाकार वजा होतो, वजा असत 8 चौक किती मित्रांनो? तर 32. वजा 18 वजा वजाचं काय होणार आहे? अधिक 32. पण कंस आहे, कंस आणि बाहेर वजा असेल तर वजा वजा अधिक होतं. 18 मधून 32 गेले, किती राहिले? तर बघा 18 वजा 18 आणि अधिक 32 आहे. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, यांची वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्हायचा. 32 मधून 18 गेले, किती राहतात? तर राहतात 14. अधिक 14 राहतात, बरोबर. 14 राहतात कारण उत्तराला 32ला धनच चिन्ह आहे म्हणून उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे डी काय भेटला आपल्याला? तर 14 भेटला. त्यानंतर काय करतो आपण? dx काढतो. dx मध्ये काय करतो आपण? a1 a2 च्या जागेवर काय घेतो? c1 c2, b1 b2 आहे तसंच घेतो. ओके. c1 c2 काय आपलं? वजा 12 आणि वजा 2, वजा 12 आणि वजा 2. b1 b2 काय आहे? वजा 4 आणि वजा 3, वजा 4 आणि वजा 3. बघा मित्रांनो, त्यानंतर यांचा तिरकाच गुणाकार करू. वजा 12 गुणिले वजा 3 वजा वजा 4 गुणिले वजा 2. ह्याचा गुणाकार केला, हे वजाच आपलं सूत्रात. वजा वजा गुणाकार अधिक होतो. 12 किती? 36 वजा 4 दोन्ही किती? 8. वजा वजा गुणाकार परत अधिक झाला. 36 वजा 8. 36 वजा 8 किती होतो मित्रांनो? तर 28. 36 मधून 8 गेले, किती राहतात? 28 राहतात. dx किती भेटला आपल्याला? तर 28. dx 28 भेटला. कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही, चिन्हांवर व्यवस्थित लक्ष द्यायचं. चिन्हांबद्दल कुठलं पण कन्फ्युजन असेल तुम्हाला, आपल्या चॅनलवरती त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे की धनसंख्यांची ऋणसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. त्यानंतर मित्रांनो गणिताकडे वळूयात. त्यानंतर dx भेटल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? काय काढायचं आहे? dy. dy मध्ये काय करतो आपण? a1 a2 आहे तसंच घेतो. b1 b2 जागा काय घेतो? c1 c2. त्यानंतर a1 a2 काय आहे मग? 6 आणि 8. c1 c2 काय आहे? वजा 12 आणि वजा 2. बघा काय येईल? 6 गुणिले वजा 2, 6 गुणिले वजा 2 वजा वजा 12 गुणिले किती येईल? 8. 6 गुणिले वजा 2 आणि वजा 12 गुणिले 8. 6 गुणिले वजा 2 म्हणजे किती येईल? वजा 12 वजा 12 किती येतात? तर 12 होतात 96 वजा 96 येईल. 12 96. पाढे तुम्हाला पाठ नसतील तर पाढे पाठ करून घ्या. वजा 12 वजा वजाचं काय होईल? तर अधिक 96. वजा वजा कंस म्हणजे इथं वजा वजाचा अधिक होता. वजा 12 अधिक 96 म्हणजे किती होतात? बघा 96 मधून 12 घालून 96 वजा 12 म्हणजे किती? 4. 9 गेला 8. 84. बरोबर. आणि उत्तराला मोठ्या संख्येचे म्हणून इथं अधिक आहे. म्हणजे dy काय भेटेल आपल्याला? तर 84. बघा इथं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं, चिन्हांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. चिन्ह चुकलं, चिन्हांबद्दल काय तुम्हाला समजलं नाही तर तुमचं कॅल्क्युलेशन बी चुकणार. बरोबर. आपलं काय भेटलं? 14, 28 आणि 84 भेटलं. त्यानंतर आपल्याला काय काढायचं? x काढायचं. x बरोबर काय असतो? dx अपॉन d. dx काय आपला? तर 28. 28 भागिले d काय आपला? 14. 14चा भाग लागेल. 14 की 14 14 28 म्हणजे किती आलं? 2 आलं. त्यानंतर y काढायचा आहे. y म्हणजे काय? dy अपॉन d. मग dy किती आपला? 84. 14. 14च्या पाड्यात 84 आहेत का? 14 की 14 14 14 84 म्हणजे किती येईल? तर 6. म्हणजे x काय भेटला? 2. y काय भेटला? 6. x, y बरोबर 2, 6 ही या समीकरणाची उकल आहे. बरोबर. आपल्याला ते दिलं होतं, आपण a1 b1 c1 a2 b2 c2 लिहून घेतलं, कॅल्क्युलेशन केलं. अतिशय सोपं आहे मित्रांनो.
फक्त चिन्हांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही आणि स्टेप विसरायचे नाही, तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मला हे समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर चौथं गणित समजलं असेल तर आता आपण 5वं गणित बघूयात. 5व्या गणितात काय सांगितलंय, 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. इथून मागच्या गणितात आपल्याला एक्स वाय देत होते, इथे m आणि n दिले. काय फरक पडत नाही, काय कुठलं पण चल देऊ द्या, A to Z मधलं आपण आहे स्टेप फॉलो करायच्या. म्हणजे काय, तर A1 = 4, B1 = 6 आणि C1 = 54, A2 = 3, B2 = 2 आणि C2 = 28. बरोबर, हे लिहून घेतलं. आता फक्त जिथं आपण एक्स आणि वायची किमती काढत होतो तिथं आता आपण कशाची किमती काढणार, एम आणि एनच्या. बाकीचं स्टेप सगळ्या आहे तसंच सेम. पहिलं आपण काय करतो, डी. डी म्हणजे काय असतं, A1 A2 B1 B2. A1 काय आहे 4, A2 काय आहे 3, B1 काय आहे 6 आणि 2. आता तिरका गुणाकार करायचा, 4 × 2 वजा 6 × 3, 4 2 किती 8, वजा 6 3 किती 18, 8 वजा 18 म्हणजे किती, वजा 10. बघा असं असतं, त्यावेळेस काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. म्हणजे 18 तून 8 गेले 10 आणि उत्तराला वजा चिन्ह. बरोबर, म्हणजे आपला डी काय भेटला आपल्याला, तर वजा 10. त्यानंतर dx काढू आपण, सॉरी आता dx नाही काढायचा, आता आपल्याला एम आणि एन दिले म्हणजे इथं काय काढायचं, dm काढायचा. बरोबर, जे आपल्याला चल दिले तेच घ्यायचे. म्हणजे dm काढताना काय येणार, A1 A2 जागेवर काय येणार, C1 C2 म्हणजे B1 B2 आहे तसंच. मला तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी चल बदलतील किंवा सामान्य रूपात देणार नाही, व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित स्टेप फॉलो करायच्या. C1 C2 काय आहे, 54 आणि 28. मोठे आकडे दिसले तरी पण कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही, आपलं कॅल्क्युलेशन करत राहायचं. P1 B2 काय 6 आणि 2. बरोबर, इथं काय येईल मग, तिरकस गुणाकार 54 × 2, 54 × 2 वजा 6 × 28, 6 × 28 म्हणजे बघा 54 × 2 म्हणजे किती येतं, तर ते येतं 108 येतं. 54 × 2 108 वजा 28 किती येतं, 28 येतं, 28चा पाडा येत असेल तुम्हाला तर 28चा पाडा करा किंवा आपण तयार पण करू शकतो. 28 घेतं 168, 168. बरोबर, काय येईल मित्रांनो, तर 108 वजा 168 आहे. आता मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची म्हणजे काय, 168 वजा 108 म्हणजे किती येणार आहे, 8 8 गेले 0, 7 0 गेले 6 आणि 0 म्हणजे किती येणार आहे 60. किती येणार आहे हे 60. म्हणजे आपला dx किती आला, तर वजा 60, कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून किती येणार आहे वजा, तर dx नाही तर dm वजा 60 येणार आहे मित्रांनो. बरोबर, 168 मधून आपण 108 वजा केले, 60 आले आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह इथं वजा 60 आले. बरोबर, वजा 60 आणि इथं dm किती आला मग आपला वजा 60. dm भेटला. आता आपल्याला काय काढायचं आहे, dn काढायचं. dn साठी काय येणार आहे, A1 A2 च्या जागेवरती काय येणार आहे, C1 C2 आणि B1 B2. सॉरी बघा कन्फ्युज व्हायचं नाही, इथं काय येणार आहे A1 A2 आहे तसं येणार आहे, B1 B2 जागेवर काय येणार आहे C1 आणि C2 येणार आहे. बरोबर, बघा A1 A2 काय आहे मग आपला 4 आणि 3, C1 C2 काय आहे 54 आणि 28. बघा कन्फ्युज होऊ नका, पहिल्यांदा येतं A1 A2 B1 B2, त्यानंतर A1 A2 जागेवर C1 C2 घेतो, तिसऱ्यात आपण A1 A2 आहे तसंच घेतो, B1 B2 जागेवर C1 C2 घेतो. बरोबर, त्यानंतर मग काय 4 × 3 वजा 4 × काय येईल 28 येईल, 4 × 28 वजा 54 × 3, 4 × 28, 28 चोक किती, 28 1 28, 28 56, 28 28 चोक 112 वजा 54 त्रिक किती येणार आहे, 54 2 108 आणि 54 त्रिक किती येणार आहे 162. बरोबर,
कॅल्क्युलेशन येत नसेल तर करून बघा. डायरेक्ट 54 गुणिले 3 करायचं. मग आता आपलं काय भेटलं 112 वजा 162. आता आपण काय करू 162 मधून 112 घालू. 0, 5 आणि 0 किती भेटलं आपल्याला 50. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून वजा 50. म्हणजे DN किती भेटला आपल्याला वजा 50. बरोबर. डी भेटला आपल्याला वजा 10, DM भेटला वजा 60, DN भेटला वजा 50. आता आपल्याला काय करायचं M आणि N काढायचं आहे. M बरोबर DM अपॉन D. DM काय आपला तर वजा 60 आहे. वजा 60 भागिले वजा 10. D किती आपला वजा 10. वजा वजा भागाकार अधिक होतो. 10 10 10 60 वजा वजा भागाकार अधिक होतो म्हणून 6. N बरोबर DN अपॉन D. वजा DN किती वजा 50 भागिले वजा 10. वजा 50 म्हणजे 10 10 10 50. वजा वजा भागाकार पण काय होतो अधिक होतो. म्हणजे आपल्याला काय भेटलं 6 आणि 5. म्हणजे काय देणार M, N बरोबर 6, 5. ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं. M आणि N देऊ द्या, AB देऊ द्या, XY देऊ द्या, कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्या इथं स्टेप फॉलो करायच्या आणि आपलं आन्सर काढायचं. जर तुम्हाला हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. मित्रांनो तुम्हाला जर 5व गणित समजलं असेल तर आपण या सर्व संचामधलं शेवटचं 6वं गणित बघूया. तर मित्रांनो बघा 6व्या गणितात काय झाले 2x अधिक 3y बरोबर 2, x वजा y अपॉन 2 बरोबर 1/2. अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिलंय, अपूर्णांकाच्या स्वरूपात दिलंय. तर घाबरून जायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. आहे त्याच स्टेप फॉलो करायच्या, तसं सॉल्व्ह करत जायचं. बघूयात आपण. बघा पहिल्यांदा आपण काय करू A1 बरोबर 2, B1 बरोबर 3 आणि C1 बरोबर काय येणार आहे 2. लिहून घेतलं. A1 2, B1 3, C1 2. बरोबर. त्यानंतर A2 काय येणार आहे काहीच नाही म्हणजे काय असतो 1 असतो. B2 काय येणार आहे बघा y अपॉन 2 आहे म्हणजेच काय तर 1/2 येणार आहे. तर y आपला चल आहे आणि इथं काहीच नाही म्हणजे 1/2 येणार आहे. आणि C2 काय येणार आहे 1/2. तर काय घेतलं आपण A1 B1 C1 लिहिलं. ह्याचं A2 B2 A2 काय लिहिलं आहे काहीच नव्हतं म्हणजे 1 असतो. B2 काय y/2 y सोबत काहीच नाही म्हणजे 1/2 आणि C2 काय 1/2. तर काय येणार आहे हा वजा येणार आहे. का वजा येणार आहे तर चिन्ह कसले वजा म्हणून काय आलं वजा 1/2. अशा पद्धतीने A1 B1 C1 A2 B2 C2 लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं D काढायचं. बघा चिन्ह आपण इथे विसरलो होतो तसं चिन्ह विसरायचं नाही. चिन्ह विसरलं तर सगळं कॅल्क्युलेशन चुकणार आहे. तर D बरोबर A1 A2 B1 B2. A1 काय आहे 2 1, B1 काय आहे 3 वजा 1/2 आहे. बरोबर. आता यांचा दीर्घ गुणाकार करायचा. 2 गुणिले वजा 1/2 वजा 1/2 आपण कंसात घेतलं. वजा 3 गुणिले 1. मग 2 गुणिले वजा 1/2. आता बघा गुणाकार आहे बरोबर. गुणाकार ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय करतो आपण अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो. या दोनच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. बघा तुम्हाला जर गुणाकार भागाकार अपूर्णांकाचा समजत नसेल तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. आता अंशाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले वजा 1 म्हणजे किती वजा 2 छेद तर काहीच नाही म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे किती 2. 2 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 2 तर काहीच नाही म्हणजे छेदाचा 1 गुणिले 2 बरोबर 2 वजा 3 1 किती 3. बरोबर. हे आपल्याला भेटलं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय भेटलं वजा 2/2 म्हणजे ह्याला भागाकार जाईल बे म्हणजे किती येईल हे वजा 1 वजा 3. कारण वजा अधिकचा भागाकार वजा होतो. वजा 1 वजा 3 म्हणजे किती आलं वजा 4. वजा वजा असेल तर त्यांची बेरीज होईल उत्तराला वजा चिन्ह येतं. बरोबर. म्हणजे D किती भेटला आपल्याला वजा 4. मग इथल्या कॅल्क्युलेशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. गुणाकार होता आपण अंशाचा छेदाचा गुणाकार केला 2/2 भेटलं. त्याला आपण संक्षिप्त रूप घेतलं बे जो वजा 1 भेटला आपल्याला वजा 3 आणि वजा 1 झालं वजा 4. त्यानंतर आता काय काढायचं आपल्याला dx काढायचं आहे. dx मध्ये काय होणार A1 A2च्या जागेवर काय येतं C1 C2 आणि B1 B2 आहे तसंच राहतं.
C1 C2 काय आहे मग 2 आणि 1/2. B1 B2 काय आहे 3 आणि वजा 1/2. 3 आणि वजा 1/2. बरोबर. आता याचा तेच गुणाकार करायचा. 2 गुणिले वजा 1/2. 2 गुणिले वजा 1/2 वजा 3 गुणिले 1/2. 3 गुणिले 1/2. बघा आता काय येईल मग अंशांशाचा गुणाकार करू. अंशांशाचा गुणाकार केल्यावर काय येईल वजा 2 छेदाछेदाचा इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतो म्हणजे काय येईल खाली 2 येईल वजा 3 1 किती येईल 3/2. 3च्या खाली काय नसतं म्हणजे 1 असतो. 1 गुणिले 2 म्हणजे 2 म्हणजे वजा 2/2 वजा 3/2 हे आलं. बरोबर. इथं वजा बाकी आहे. बरोबर. वजा बाकी आहे. वजा बाकी ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण काय करतो ज्यावेळेस वजा बाकी असते त्यावेळेस आपण काय बघतो छेद सारखा आहे का बघतो. छेद सारखा असेल तर तो काय करतो एकदाच लिहितो आणि अंश अंशाची वजाबाकी करतो म्हणजे वजा 3 वजा 2 सॉरी वजा 2 पहिल्यांदा घेऊ वजा 3 वजा 2 आणि वजा 3 किती होतं मग इथं लिहितो मी वजा 2 आणि वजा 3 किती होतं वजा 5/2 म्हणजे काय आलं वजा 5/2 आलं आपल्याला. बरोबर. dx आपल्याला किती भेटला वजा 5/2 भेटला. बघा अंशांछेद म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं आणि स्टेप वाईज सोडवत राहायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे dy काढायचं आहे. dy काय येणार आहे मित्रांनो आपला तर dy मध्ये काय करणार आहे आपण तर a1 a2 आहे तसंच घेणार आणि b1 b2 जागेवर काय येणार c1 आणि c2. बरोबर. a1 a2 काय आपला 2 आणि 1 2 आणि 1 c1 c2 काय आपला 2 आणि 1/2. बरोबर. बघा मग काय येणार आहे 2 गुणिले 1/2 हे वजा 2 गुणिले 1 2 गुणिले 1. बरोबर. त्यानंतर 2 गुणिले 1 किती म्हणजे आता ह्याचा गुणाकार किती येणार 2/2 अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार वजा 2 गुणिले 1 किती येणार आहे वजा 2. बरोबर. 1 के बे 1 के बे म्हणजे 1 वजा 2 1 वजा 2 किती येतं तर येतं वजा 1. बघा एक संख्या धन एक संख्या ऋण आहे त्यांची वजा बाकी होते उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह होतं म्हणजे 2 मधून 1 गेला 1 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून वजा म्हणजे आपला dy काय भेटला तर आपल्याला वजा 1 भेटला. डी भेटला आपल्याला dx भेटला आणि dy भेटला. आता आपल्याला काय करायचंय x काढायचंय. x बरोबर dx अपॉन d. मग dx काय आहे तर वजा 5/2 अपॉन d काय आपला तर वजा 4. dx काय आता वजा 5/2 आणि d काय वजा 4. हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करताना काय करायचं आता भागाकार आहे बघा अपूर्णांकाचा भागाकार आहे. अपूर्णांकाचा भागाकार असेल तर काय करायचं बघा हे 5/2 आहे तसंच लिहून घ्यायचं 5/2 वजा 5/2 आहे तसंच लिहून घेतलं. वजा 4 आहे वजा 4ला छेद काहीच नाही म्हणजे काय नसतो म्हणजे 1 असतो. बरोबर. मग त्या वजा 4/1 ला वरती घ्यायचं त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे काय करायचं तर ह्याला उलट लिहायचं म्हणजे 1/4 वजा 4 काय केलं आपण आपल्याला असं होतं 4च्या खाली काय नव्हतं म्हणून आपण 1 घेतलं वजा 5 आहे तसंच लिहिलं. बरोबर. त्यानंतर भागाकारच्या जागी गुणाकाराचे चिन्ह घेतलं आणि हे काय केलं त्याला उलट केलं म्हणजे 1/4 वजा 4 केलं. काय येईल वजा आता गुणाकार आहे मग वजा गुणाकार मध्ये अंश अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार वजा 5 गुणिले 1 किती वजा 5 आणि बेचूक किती 8 म्हणजे वजा दोन्ही इथं काही दोन्ही कुठल्या पाड्यात नाहीये म्हणजे ह्याला संक्षिप्त रूप जाणार नाही पण वजा वजाचा भागाकार काय असतो अधिक म्हणजे हे किती येणार 5/8 येणार आहे. बरोबर. ह्याला 5/8 y काय येणार आहे आपलं तर dy अपॉन d. मग dy काय आहे वजा 1 डी काय आहे वजा 4. बरोबर. आता इथं परत ऋण ऋणाचा भागाकार काय होतो अधिक होतो म्हणजे किती येणार आहे वजा 1 सॉरी अधिक 1/4 म्हणजे y भेटला 1/4 x भेटला 5/8. तर मित्रांनो अंशांछेद होतं तर घाबरून जायचं नाही कन्फ्युज व्हायचं नाही. स्टेप वाईज सोडवत राहायचं आपल्याला आन्सर भेटून जातं. आपण खाली काय लिहिणार x, y बरोबर 5/8, 1/4 ही या समीकरणाची
उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचं. अंशांचे दिल तर आपल्याला, अपूर्णांक दिल तर कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही, स्टेप फॉलो करायचे आणि सॉल्व्ह करायचं. तर मित्रांनो हा होता सराव संच 1.3 भाग 2. त्याच्यात आपण तिसरा प्रश्न पूर्ण सॉल्व्ह केला. तुम्हाला जर कुठलं गणित समजलं असेल, कुठली स्टेप समजली नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तुमच्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.